कोलकातामधील धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। बदलापूरमधील नामांकित शाळेतील एका लहान मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली की आई, मला शूच्या जागी मुंग्या चावतात, असं त्या चिमुकलीचं वाक्य होतं। तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय। चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं। दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं। तपासणीनंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। यातील एक चिमुकली 4 वर्षांची तर दुसरी 6 वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर मुलीच्या पालकांनी या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास लावले, असा आरोप पालकांनी केला आहे। तर यातील आरोपी हा अक्षय शिंदे नावाचा 23 वर्षांचा नराधम असून तो नुकताच सफाई कामगार म्हणून शाळेत रुजू झाला होता। तर ही घटना 12 ऑगस्टची असून त्या दिवशी सकाळचे सगळे वर्ग सुरू होते। आणि महत्वाची बाब म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही, ही शर्मेची आणि लाजिरवाणी अशी बाब आहे। शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चालू नसल्याचंही पालकांनी सांगितलं आहे। गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे। तसेच शाळा प्रशासनानंही माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह 4 निलंबन करण्यात आलं आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलं आहे। तरी देखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही। शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला। तर कोर्टाने आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीला कठोर शिक्षा होईल हीच अपेक्षा सरकारकडून लोकांची आहे।